वाव रोहित बेबी, आज तर तू या शर्टमध्ये किती सेक्सी दिसतोयस. थँक्यू सो मच माय क्युटी पाय. तसं तू पण काही कमी दिसत नाहीयेस. एवढी हॉट बनून नको येत जाऊस यार. तुझ्यामुळे मी माझ्या कामामध्ये लक्षच नाही देऊ शकत मग. बिचारा माझा बॉयफ्रेंड. रोहित आपली बायको पलकसोबत राहत असतो. परंतु त्याचं त्याच्या ऑफिस कलिग अमायरासोबत अफेअर चालू असतं. दोघं पण दिवसभर कामाच्या वेळी रोमॅन्टिक गोष्टीच बोलत असतात. अमायरा बेबी, इकडे ये ना. आज आपण दोघं एकत्रच बसू. अरे पण सरांनी मला दुसऱ्या प्रोजेक्टवर काम करायला सांगितले. त्यामुळे मला शिखा आणि अवनीसोबतच बसावं लागेल. अगं सोड ना त्या दोघींना. सर काय बोलले तर बघून घेऊ आपण. पण तू माझ्याजवळच बस. ठीक आहे बेबी. तू काही ऐकणाऱ्यातला नाहीयेस. हट्टी कुठला. त्या दोघांचीही नौटंकी बघून त्यांचे कलिग आता वैतागायला लागतात. अरे यार, या दोघांनी तर ऑफिसला एक कपल पार्कच बनवून ठेवले. जेव्हा बघेल तेव्हा फक्त रोमॅन्सच करत असतात. तेच ना. अरे आजचीच गोष्ट बघ. स्वतःचा प्रोजेक्ट सोडून सरांची परमिशन न घेता ती त्याच्याजवळ गुलुगुलू करायला गेलीये. मूर्ख कुठली. अगं पण या दोघांच्या प्रेम प्रकरणामुळे आपल्या कामावर परिणाम होतोय. हो ना. किती निर्लज्ज माणूस आहे तू. आणि तुला माहिती आहे का, त्या रोहितचं लग्न झाले. काय सांगतीयस तू? हो मग. घरात बायको असून सुद्धा त्याचे आपल्या कलिग बरोबर प्रेम प्रकरण चालू आहे. बास, खूप झालं आता. हे सगळं आता आपल्याला सरांना सांगावंच लागेल. तेव्हाच ते कोणता तरी ठाम निर्णय घेऊ शकतील. नाहीतर ह्या दोघांची ही नौटंकी कधीच संपणार नाही. मग ती दोघं त्यांच्या बॉसकडे रोहित आणि अमायराची कंप्लेंट करतात. आणि त्यानंतर त्यांचा बॉस त्या दोघांना कॅबिनमध्ये बोलून त्यांच्यावर खूप ओरडतो. काय? ही सगळी लोक वेडी झाली आहेत का? असं काहीच नाहीये सर. अमायरा माझी फक्त एक चांगली मैत्रीण आहे. त्यापेक्षा जास्त काहीच नाहीये आमच्यात. आणि मी तर एक लग्न झालेला माणूस आहे. घरात माझी एवढी चांगली बायको आहे. आणि ती घरी असताना मी एका परक्या बाईवर डोळेवर करून बघू पण नाही शकत. मग सगळी लोक काय खोटं बोलतायत का? ते सगळं मला नाही माहीत सर. पण तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. मी खूपच साधा माणूस आहे. आणि ही लोक माझ्या चरित्रावर बोट ठेवत आहेत. आणि माझ्या पण सर. बास, माझ्याकडे एवढा फालतूचा वेळ नाहीये जे ऑफिस टाइममध्ये मी या फालतूच्या गोष्टी बोलत बसू. अरे मी स्वतःने पण तुम्हा दोघांना किती वेळा पाहिले. तुमचं बोलणं ऐकलेलं पण आहे. सीसीटीव्ही कॅमेरावरती पण मी किती वेळा पाहिले. आणि म्हणूनच मी हा निर्णय घेतला आहे की तुम्ही दोघं आता वेगवेगळ्या टायमिंगच्या शिफ्टला येणार. एक दिवसा येणार तर एक रात्री येणार. आता ते तुम्ही दोघंच बघून घ्या की कुणाला कधी यायचं आहे. काय? पण सर, असं काहीच नाहीये. प्लीज माझं ऐका ना. मला काहीच नाही ऐकायचं. जे बोललं तेच करा. आणि या कंपनीमध्ये जर तुम्हाला काम करायचं असेल तर मी जे बोलेल तेच होईल. नाहीतर या कंपनीचे दरवाजे ओपन आहेत तुमच्यासाठी. जेव्हा मन करेल तेव्हा तुम्ही हे काम सोडून जाऊ शकता. अमायरा आणि रोहितला आता खूपच टेन्शन येतं. आणि इच्छा नसताना पण त्या दोघांना वेगवेगळ्या शिफ्टला यावं लागतं. अमायरा तिच्या मर्जीने नाईट शिफ्ट घेते कारण ती एकटीच राहत असते. तेच दुसरीकडे रोहित डे शिफ्टमध्ये काम करतो. आणि या सगळ्या गोष्टींमुळे त्या दोघांना एकमेकाला भेटायला पण वेळ नाही मिळत. आय मिस यू अमायरा बेबी. याआधी तर आपण दिवसभर ऑफिसमध्ये एकत्र काम करायचो. पण आता या डे नाईटच्या शिफ्टमुळे आपल्याला एकमेकांना बघता पण येत नाहीये. हो ना रोहित बेबी. मला पण तुझी खूपच आठवण येते. आता ब्रेक झालाय म्हणूनच मी तुझ्याशी बोलायला आलीये. पण पुढच्या 15 ते 20 मिनिटात माझा हा ब्रेक पण संपून जाईल. अगं हे सगळे त्या नालायक कलिगमुळे झालेलं आहे. जर त्यांनी हे सगळं सरांना सांगितलंच नसतं तर आपल्याला वेगवेगळ्या शिफ्टला काम करायची वेळच आली नसती. सत्यानाश होऊ दे त्या लोकांचा. बिनकामाचा आपला दुश्मन बनून बसलेत. नाहीतर काय यार. आता ही कंपनी एवढी चांगली आहे त्यामुळे आपल्याला इथेच जॉब करावा लागेल. आणि या व्यतिरिक्त आपल्याकडे कोणता चांगला ऑप्शन पण नाहीये. असता तर आपण लगेच हा जॉब सोडला असता. हो ना मायरा. जाऊ दे. तू तुझी काळजी घे. माझा फोन मी साईडलाच ठेवलाय. जेव्हा तू सकाळी 4 वाजता निघशील ना तेव्हा मला कॉल कर. मी लगेच जागा होईल.
आणि तेव्हा आपण दोघं परत एकदा व्हिडिओ कॉलवर बोलू. ठीक आहे बेबी, बाय. तेवढ्यात तेथे रोहितची बायको पलक येते. अगं हे सगळं काय पलक? एवढ्या थंडीचं तू एवढा छोटा नाईट ड्रेस का घातलायस? अरे तू काय थोडा वेडा आहेस का रोहित? हा नाईट ड्रेस मी तुझ्यासाठी घातलाय. चल ना, क्लायमेट पण किती छान झालंय बघ. काय? नाही बाबा, कामाच्या प्रेशरमुळे माझी पहिलाच वाट लागलीये आणि त्यामुळे मी आता झोपायला चाललोय. काय तू पण रोहित, प्लीज असं नको बोलू ना. आणि मागच्या 2 महिन्यांपासून तुझं काय नाटक चालू आहे? एवढ्या तरुण वयातच तू एवढा म्हातारा कधीपासून झालास? किती दिवस झाले आपण रोमॅन्स पण नाही केला. चल ना बेबी. अगं काय तू पण पलक, मगापासून सांगतोय की मी खूप दमलोय आणि तरी पण तुला बिलकुल पण समजून नाही घ्यायचं. ठीक आहे, घे झोपून तू. पलक आता रोहितवर खूपच चिडते आणि ती पण आता रजई घेऊन झोपून जाते. मग दुसऱ्या दिवशी ती या सगळ्या गोष्टी आपली सासू विनीताला सांगते. अगं हे तू काय फालतूचं बोलतीयस? मी काही फालतूचं बोलत नाहीये आई, जे आहे तेच बोलतीये. मागच्या काही दिवसापासून तुमचा मुलगा आपल्याच धुंदीत आहे. बाहेर गेल्यावर तो मला कॉल पण नाही करत आणि घरी आल्यावर तो माझ्याशी नीट बोलत पण नाही. आणि जेव्हा मी त्याच्याबरोबर वेळ घालवायचा प्रयत्न करते तेव्हा तो माझ्या जवळ पण नाही येत. मला तर असं वाटतं की त्याचं कोणत्या दुसऱ्या मुलीवरती मन आले. गप्पा बस पलक, असं काहीच नसणार आहे. मला माझ्या मुलावरती पूर्ण विश्वास आहे आणि तू जसा विचार करतेयस तसं काहीच नाहीये. अगं तो एका परक्या मुलीकडे बघायची तर लांबची गोष्ट आहे. तो त्याबद्दल विचार पण नाही करू शकत आणि मला तर असं वाटते की तू जरा जास्तच विचार करतीयस. हो बरोबर आहे आई, तुम्ही तर आता तुमच्या मुलाचीच बाजू घेणार ना. माझं कधी काही दिसतं का तुम्हाला? अगं मी एकदा सांगितलं ना तुला, माझा मुलगा खूपच कामकाजी आहे आणि तो हे सगळं कधीच नाही करू शकत. खरंच त्याला ऑफिसमध्ये कामाचा खूपच दबाव असणार आणि त्यामुळेच तो थकत पण असणार आणि म्हणूनच तो तुला वेळ पण नाही देऊ शकत. पण तू पण जरा समजून घे ना. उगाच मनामध्ये अशा फालतूच्या गोष्टी कशाला आणतीयस? जाऊ दे आई, तुमच्याशी बोलण्यात काहीच अर्थ नाहीये. अगं माझ्याशी बोलण्यात काय अर्थ नाहीये? तुझ्यातच काही अर्थ नाहीये. जा आता, जाऊन पहिला जेवण बनव. लई आली माझ्या मुलावरती संशय घेणारी. स्वतःच्या बुद्धीत एवढ्या दुनियाभरचा कचरा पडलाय आणि माझ्या मुलामध्ये दोष काढतीये. नालायक कुठली. पलकला तिच्या बोलण्याचा खूपच राग येतो आणि ती तिथून निघून जाते आणि आपली कामं करायला लागते. तेच दुसरीकडे रोहित आणि अमायरा आता फक्त सुट्टीच्या दिवशीच भेटतात. आज मला किती आनंद होतोय. लास्ट टाइम आपल्याला भेटून आता 1 आठवडा झालाय, परंतु हा 1 आठवडा तर मला एका वर्षासमान वाटतोय. हो ना बेबी, तू अगदी बरोबर बोललीस. तुझ्यापासून लांब राहून मला पण खूपच कस तरी वाटतंय. पण आज आपण भेटलोय ना, तर आज आपण खूपच फिरू, खूप मजा करू. मग हे जग जाऊ दे खड्ड्यात, मला काही फरक नाही पडत. ओ बेबी. मग ती दोघे जण फिरायला जातात आणि जेव्हा पलक बाजारात जाते त्यावेळी तिला रोहितचा मित्र अद्वैत भेटतो. अरे अद्वैत दादा, तुम्ही इथे? हो वहिनी, कशा आहात तुम्ही? आणि माझा परम मित्र रोहित कसा आहे? मित्र अगदी मस्त आहे दादा, पण तुम्ही इथे कसे काय? रोहितने आज सकाळीच मला सांगितलं की आज त्याचा सुट्टीचा दिवस आहे आणि त्यात तुमचा वाढदिवस पण आहे, म्हणून सगळे मित्र मिळून कुठेतरी लांब फिरायला जाणार आहात तुम्ही. काय? नाही वहिनी, असं काहीच नाहीये आणि आज तर माझा वाढदिवस पण नाहीये. माझा आणि रोहितचं बोलणं होऊन तर 2 महिने झाले. मी तर त्याला भेटलेलो पण नाहीये. ठीक आहे अद्वैत दादा, बघते मी. ठीक आहे वहिनी. जर आज रोहित अद्वैत बरोबर गेलेला नाहीये तर मग सुट्टीच्या दिवशी हा कुठे गेलाय? काही ना काहीतरी गडबड नक्की आहे, कारण रोहित जर खरं बोलत असता तर तो मला खोटं बोलून गेलाच नसता. मग पलक रोहितला फोन करायला लागते, पण रोहित तिचा फोन उचलतच नाही. मग पलक घरी जाऊन आपली सासू विनीताला या सगळ्या गोष्टी सांगते. काय? हो आई, आता बोला. काय बोलायचं आहे तुम्हाला तुमच्या भोळ्या मुलाबद्दल? बाहेर जाऊन कुठे तोंड मारतोय काय माहिती. तोंड सांभाळून बोल पलक. मी माझ्या मुलाविरुद्ध एक शब्द पण नाही ऐकू शकत, समजले ना?
अहो, जर तुमचा मुलगा एवढ्याच धुतल्या तांदळाचा आहे तर त्याने माझ्याशी खोटं का बोललं? एकतर ऑफिसच्या कामामुळे तो आठवडाभर एवढा थकलेला असतो. 2 मिनिटं बोलायला पण वेळ नसतो त्याला माझ्याशी. घरी येतात झोपून पण जातो. आठवड्यात सुट्टीचा फक्त एकच दिवस मिळतो आणि त्यात पण तो बाहेर जाऊन बसलाय. आणि गेलाय ते पण खोटं बोलून गेला आहे. आता तुम्हीच विचार करा आई, हे सगळं चुकीचं नाहीये का? तू जरा शांत घे आणि ही चिडचिड बंद कर. मी लावते त्याला फोन. माझा फोन तो नक्की उचलेल. मग विनिता रोहितला फोन लावते आणि त्यावेळी रोहित अमायरासोबत रोमॅन्टिक वेळ घालवत असतो. काय हे रोहित, तुझा फोन जरा साईडला ठेव ना. नाहीतर मी तर बोलते की हा फोन बंदच करून ठेव. नाहीतर तुझी ती वेडी बायको तुला फोन करून करून तुझं डोकं खराब करून टाकेल आणि त्यामुळे आपला पूर्ण दिवस खराब होऊन जाईल. अगं नाही अमायरा, माझ्या बायकोचा फोन येत नाहीये. हा तर माझ्या आईचा फोन आहे. ओफो बेबी, आई असू दे नाहीतर बायको असू दे, कोणाचा पण फोन येऊ दे, कट करून तो फोन साईडला ठेव. एकतर किती दिवसांनी आपल्याला एकत्र वेळ मिळालाय आणि त्यात पण तुझ्या घरचे लोक पाय घालत आहेत. ठेवून दे तो फोन साईडला. अगं नाही बेबी, मी असं नाही करू शकत. एक वेळ मी पलकचा फोन नाही घेतला तरी चालेल, पण आईबरोबर असं बिलकुल पण नाही करू शकत. नाहीतर ती मला खूपच ओरडेल. काय? हो बेबी, अगं माझी आई तर आज पण कधी कधी मला झाडूने मारते, ते पण माझं अंग लाल होईपर्यंत. म्हणून मी तिला खूपच घाबरतो यार. ती जेवढं माझ्यावरती प्रेम करते तेवढीच चांगली शिक्षा पण देते. म्हणून हा फोन मला उचलावाच लागेल. अरे यार, अमायरा आता तिचं डोकं पकडते. हॅलो आई, बोल ना, काय झालं? काय रे नालायक माणसा, तुला काही अक्कल वगैरे आहे की नाही? तुझी बायको तुला कधीपासून फोन करतीये, तू तिचा फोन का उचलत नाहीयेस? त्याला मेहंदी लावला आहेस की डोळ्यात तुझ्या कचरा गेलाय जे तू तिचे फोन उचलत नाहीयेस? अगं सॉरी आई, ते मी माझ्या मित्राकडे आलो होतो. त्याचा वाढदिवस होता ना आज, आणि त्याच गडबडीत मी विनिताचा फोन पण नाही पाहिला. आत्ताच फ्री झालोय आणि तेवढ्यात तुझा कॉल आला, म्हणून तुझा फोन मी लगेच उचलला. अरे अशा कोणत्या मित्राच्या वाढदिवसाला गेलायस तू? तू तुझ्या बायकोला वेड्यात काढू शकतो, पण मी तुझी आई आहे, समजलंय ना? अरे पलक जेव्हा बाजारात गेली होती त्यावेळी तुझा मित्र अद्वैत तिला भेटला होता आणि अद्वैत बोलला तिला की त्याचा आज वाढदिवसच नाहीये. आणि तुमच्या दोघांचं बोलणं होऊन तर 2 महिन्यापेक्षा जास्त झाले. काय? हे बघ रोहित, जिथे कुठे पण असशील गपचूप घरी येऊन जा, नाहीतर आज तर मी तुला सोडणारच नाही. रोहित आता खूपच घाबरून जातो आणि ह्या सगळ्या गोष्टी तो अमायराला सांगतो. ओ माय गॉड, आता तू काय करणार रोहित? आता काय, इच्छा नसताना पण मला घरी जावंच लागेल. कारण जर माझ्या आईने मनात आणलं तर ती माझं सामान बांधून मला त्या घराच्या बाहेर काढू शकते. आणि तो अद्वैत पण काही नालायक माणूस आहे. जरा खोटं बोललं असतं तर काय झालं असतं त्याचं. पण माझीच चुकी आहे, मला त्या अद्वैतचं नाव घ्यायलाच नको होतं. जाऊ दे, आय एम सॉरी बेबी, पण आता मला निघावं लागेल. मग रोहित जेव्हा घरी जातो त्यावेळी पलक आणि विनिता त्याला खूपच ऐकवतात. बोल पटकन, तू आमच्याशी खोटं का बोललास? मी बोलले ना आई तुम्हाला, याचं नक्कीच कुठल्या तरी बाहेरच्या मुलीबरोबर प्रेम प्रकरण चालू आहे. कारण हा माणूस किती वेळ बाहेर असतो, घरी आल्यावर तर मला भाव पण नाही देत. तू तुझं तोंड मीठ पलक, मी बोलतीये ना त्याच्याशी. अगं आई, मी काहीच खोटं नाही बोललो. मी फक्त जरा चुकीचं नाव घेतलं, गडबडीत होतो ना, म्हणून तसं झालं. अगं आज अद्वैतचा वाढदिवस नाहीच आहे, गिरीशचा वाढदिवस आहे. आणि तुम्हाला पाहिजे तर मी गिरीश सोबत तुमचं बोलणं करून देऊ शकतो. काय? ठीक आहे, लाव त्या गिरीशला फोन. रोहितने गिरीशला पहिल्यांदाच खोटं बोलण्यासाठी सांगितलेलं असतं. त्यामुळे जेव्हा विनिता गिरीश सोबत फोनवर बोलते तेव्हा गिरीश त्यांच्याबरोबर खोटंच बोलतो. अच्छा, जर तू एवढंच खरं बोलतोयस तर तुमचे फोटो दाखव ना मला. कुठे आहेत पार्टीचे फोटो? पलक, आता जरा तुझं जास्तच चाललंय. रोहितने सांगितलं ना एकदा की गडबडीत असल्यामुळे त्याच्याकडून चुकीचं नाव बोललं गेलं आणि त्यात आता आपलं गिरीश सोबत पण बोलणे झाले. मग एवढा संशय घ्यायची काय गरज आहे? रोहित बेटा,
जा, तू जाऊन आराम कर. थकला असशील ना खूप. हो आई, खूपच थकलोय मी. अहो पण आई, अशा प्रकारे रोहित यावेळी थोडक्यात वाचतो. पण आता पलक आणि विनीताच्या भीतीमुळे रोहित घरात राहून सुद्धा अमायरा सोबत फोनवर बोलू नाही शकत आणि सुट्टीच्या दिवशी पण तो तिला भेटू पण नाही शकत. सगळीकडून कोणी ना कोणीतरी आमच्या दोघांमध्ये येत आहे. पण आता बास, खूप झालं. मी विचार केलाय की आता मला काय करायचंय. आणि या प्लॅननुसार मी आणि अमायरा तर आता कायमस्वरूपी एकत्रात राहू. रोहित आता सकाळ सकाळीच अमायराच्या ऑफिस बाहेर जातो आणि जेव्हा अमायराचे ऑफिस सुटते त्यावेळी ती रोहितला पाहून खूपच आश्चर्यचकित होते. अरे रोहित बेबी, तू एवढ्या सकाळी 4 वाजता इथे काय करतोयस? ऑब्व्हियसली अमायरा, तुला भेटायला आलोय मी इथे. अरे पण मला भेटण्यासाठी तू तुझी झोपमोड का केलीस? आणि आता थोड्याच वेळामध्ये तुझी शिफ्ट पण चालू होऊन जाईल. अगं अमायरा, मला तुझ्याशी काही महत्वाचं बोलायचं आहे. काय महत्वाचं बोलायचंय? अगं आपल्या दोघांचं तर घरामध्ये नीटपैकी बोलणं पण नाही होत. दरवेळी ती पलक माझ्या अवतीभोवती फिरत असते आणि जर मी कधी बाहेर पण गेलो त्यावेळी मला घरातून लगेच आईचा फोन येतो आणि त्यामुळेच आपल्या दोघांचं नीट बोलणं पण होत नाहीये. अगं बोलणं तर लांबची गोष्ट आहे. मला तर तुला बघायचं पण अवघड होऊन बसले. म्हणूनच मी आता असा विचार केलाय ज्यामुळे असा काही प्रश्नच नाही पडणार. अरे वा, पण असा काय विचार केलायस तू? हे बघ अमायरा, असं पण तू घरी एकटीच राहतेस, मग त्यापेक्षा तू माझ्या घरी राहा ना, ते पण पेईंग गेस्ट म्हणून. काय? हो बेबी, त्यानिमित्त आपण एकाच घरात राहू. थोड्या वेळासाठी का होईना, पण एकमेकांच्या नजरेसमोर तर राहू ना, आणि आपल्याला लपून छपून भेटता पण येईल. अरे पण तुझ्या घरच्यांना आपल्यावरती डाऊट येईल ना. अगं आपण लपून छपून भेटू ना, आणि आपण सगळ्यांसमोर असं नाटक करू जसे की आपण एकमेकांना ओळखतच नाही आणि आता आपण पहिल्यांदाच भेटतोय. आणि तसं पण पलक आणि आईला माहीत नाहीये की आपण दोघं एकाच कंपनीमध्ये काम करतोय. आता तूच सांग, कसा वाटला माझा प्लॅन? एकदम मस्त प्लॅन आहे तुझा. खरंच मानलं मी तुला आज. थँक्यू सो मच बेबी. मग आता अमायरा रोहितच्या घरी पेईंग गेस्ट म्हणून राहायला येते. विनीताला पैसे मिळत असल्याने ती अमायराबद्दल जास्त काहीच विचार न करता तिला घरी राहण्यासाठी परमिशन देते. थँक्यू सो मच काकू. आजकाल घरभाडं पण किती महाग झाले, परंतु तुमच्या इथे खूपच कमी दरात आणि खूपच सुंदर जागा भेटलीये मला. अगं त्यात काय एवढं, ही माझी सून आहे पलक आणि हा माझा मुलगा रोहित. अच्छा, हॅलो पलक. हॅलो रोहित. हाय. आणि अमायरा, तू आता तुझ्या रूममध्ये जाऊन फ्रेश हो, तोपर्यंत मी तुझ्यासाठी जेवण बनवते. ठीक आहे पलक. मग अमायरा जेव्हा पलकच्या हातचं जेवण जेवते त्यावेळी, वाव, काय कमालीचं जेवण बनवलंयस तू पलक. अगं तुझ्या हातच्या स्वयंपाकासमोर तर 5 स्टार रेस्टॉरंट पण फेल होऊन जाईल. खरंच खूपच मस्त बनलंय जेवण. थँक्यू सो मच अमायरा. बघितलं ना आई, अमायराने माझं किती कौतुक केलं. आणि एक तुम्ही आहात जी रोज माझ्या खाण्यामध्ये काही ना काहीतरी चुका काढत असता. हो मग, जे चुकीचं आहे तिथं तर मी बोलणारच ना, आणि तेव्हाच सुधारशील तू. आणि हो अमायरा, तुम्हाला जर कोणत्या गोष्टीची गरज पडली तर मला बिनधास्तपणे सांग. कुठले हेजिटेशन नको ठेवूस. नाही नाही, आत्तासाठी तर मला काहीच नकोय, आणि जर तसं काही वाटलं तर मी नक्की सांगेल. थँक्यू. यू आर मोस्ट वेलकम. मग संध्याकाळी जेव्हा विनीता आणि पलक दोघी बाजारात गेलेल्या असतात, नेमकं त्याच वेळी रोहित ऑफिसमधून येतो आणि तो अमायरासोबत वेळ घालवायला लागतो. बरं झालं तू आलास बेबी. मी कधीपासून तुझी वाट बघतीये. आणि तुला माहितीये का, तुझी आई आणि बायको कधीच्या बाहेर गेलेत. अगं काय सांगतीयस काय तू? थांब, आत्ता मी आईला फोन करतो आणि सांगतो की माझ्यासाठी रबडी घेऊन ये. रबडी आणायला त्यांना 20 ते 25 मिनिटं लाईनमध्येच थांबावं लागेल आणि त्यानिमित्त आपल्या दोघांना अजून टाइम भेटेल. हो ना यार, लवकर सांग त्यांना. मग रोहित विनीताला कॉल करून रबडी आणायला सांगतो आणि ती दोघे रोमॅन्स करायला लागतात. पण थोड्याच वेळात अचानक घराची बेल वाजते. अरे बापरे, आता कोण आलं असेल?
आई आणि पलक तर मिष्टान भंडारमध्ये रबडी आणण्यातच बिझी असतील, त्यामुळे त्या दोघी तर नक्कीच नसणार. तू थांब, मी बघतो. मग रोहित जेव्हा दरवाजा उघडतो त्यावेळी तेथे पलक आणि विनिताच असतात आणि त्या दोघांना समोर पाहून रोहित आणि अमायरा खूपच घाबरतात. आई, पलक, अगं तुम्ही दोघी एवढ्या लवकर कशा काय आला? मी तुम्हाला रबडी आणायला सांगितलं होतं ना. अरे हो बाबा, हे मिष्टान भंडारच बंद होतं म्हणून तुझी रबडी आम्ही दुसऱ्या दुकानातून आणलीये. काय, त्या दुकानाला पण आजच बंद ठेवायचं होतं का? काय बोलला तू? मला असं म्हणायचे की आज त्याला दुकान बंद करायची काय गरज होती? असं तर त्याचं दुकान रोजच चालू असतं ना. अरे कारण त्याच्या घरी कोणाचं तरी लग्न आहे ना, म्हणून ते सगळेजण गावी गेलेत. अगं मग दुकानावर कोणत्या तरी दुसऱ्या माणसाला ठेवलं असतं तरी चाललं असतं. काय माणूस आहे तो? अरे पण तुला काय एवढी पंचायत पडलीये? त्याचं दुकान ते बंद ठेवायचं तर बंद ठेवू दे ना त्याला. अगं हो बाई, दे आता जे आणलीयस ते. अगं अमायरा, तू पण ये आमच्यासोबत, तू पण खा ही रबडी. अहो नाही काकू, मी हे सगळे नाही खात. मी डायटिंगवर आहे ना, त्यामुळे हे सगळं मला नाही चालत. अगं कसली डायटिंग? आग लागू दे तुझ्या त्या डायटिंगला. पहिलाच त्या चपातीसारखी चपटी आहेस, आता काही तुला मिस्टर इंडिया व्हायचं आहे का? अहो नाही काकू, तसं काहीच नाहीये. अगं काय तू पण अमायरा, एकदा खाल्ल्याने काय होणार आहे तुझ्या डाएटला? हे बघ ऐक, उद्या सकाळी आपण दोघी पण मॉर्निंग वॉकला जाऊ. वॉक केल्याने तुझ्या कॅलरीज पण बर्न होऊन जातील आणि मग त्यानंतर तू आरामात झोपू पण शकते. अगं पण पलक. अमायरा, मी बोलले ना तुला, जाऊ आपण दोघी उद्या. हो अमायरा, अगं खाऊन घे ना थोडंसं खाल्ल्याने काय होणार आहे? अच्छा ठीक आहे, खाईल मी पण रबडी. मग अमायरा त्या सगळ्यांबरोबर रबडी खाते आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी रोहित पण लवकर उठतो आणि तो अमायराकडे जातो. चल अमायरा, आज आपण दोघं एकत्र फिरायला जाऊ. अरे पण रोहित, मी तर आज पलक बरोबर वॉकला चालली आहे ना. अगं तू काय त्या पलकचं घेऊन बसलीयस? जाऊ दे तिला, तू चल माझ्यासोबत आणि तिला सांगून दे की तू तिला उठवण्याचा खूप प्रयत्न केलास, पण ती उठलीच नाही, म्हणून तू माझ्याबरोबर फिरायला आलीस. ठीक आहे बेबी, मी फक्त 5 मिनिटात तयार होऊन येते. अगं काय तू पण अमायरा, आपल्याला थोडी ना कोणत्या फॅशन शो मध्ये जायचं आहे. जशी आहे तशीच चल ना. अरे तुम्ही मुलं कुठं पण तोंड घेऊन जाऊ शकता, बट मुलींचं तसं नसतं. त्यांना थोडाफार वेळ लागतोच. आता ते तुला नाही कळणार. जाऊ दे. ठीक आहे बाबा, पण थोडं लवकर आवर. मग ती दोघे वॉकला जायलाच निघतात. तेवढ्यात पलक मागून त्यांना आवाज देते. अगं अमायरा, रोहित, तुम्ही दोघे कोठे चालला? घ्या, झाला सत्यानाश. अगं पलक, तू केव्हा उठली? अगं मी तर आता थोड्या वेळापूर्वीच उठलीये. पण तुम्ही दोघं मला सोडून कुठे चाललाय? अगं तसं नाहीये पलक, मी तुला उठवायचा खूप प्रयत्न केला, पण तू तेव्हा उठलीच नाहीस. म्हणून मला रोहितच बोलला की हा येईल माझ्यासोबत फिरायला. अच्छा, तेच मी विचार करतेय, माझा आळशी नवरा एवढ्या सकाळ सकाळी कस काय उठलाय? कारण याआधी तर तो कधीच एवढ्या लवकर नाही उठला. अच्छा, असं आहे का? अगं पलक, आता तू उठलीच आहेस तर चल आमच्या बरोबर. आपण तिघे पण एकत्रच फिरायला जाऊ. नाही रोहित, आम्हा लेडीजमध्ये तुझ्या जेंट्सचं काय काम बरं? तू घरीच थांब आता, आम्ही दोघी जाऊन येतो. अगं पण बिन काहीच नाही. चल अमायरा. मग पलक अमायराला तिच्या बरोबर घेऊन जाते आणि त्यावेळी बिचाऱ्या रोहितचं तोंड अगदी पडूनच जातं. ही माझी बायको पण ना, सुखाने मला जगू पण नाही देणार. मग अमायरा आणि पलक वॉक करून येताना ज्यूस पण पितात. मजा आली ना आज? हो पलक, खूपच मजा आली. आता आपण रोजच जाऊ वॉकला. काय? हो अमायरा. अरे देवा, आता मी काय करू? ही रोहितची बायको पण ना एका च्विंगम सारखी चिपकत चालली आहे मला. जाऊ दे, जर आत्तापासूनच मी नखरे करायला सुरुवात केली, नाहीतर रोहित बरोबर जास्त बोलायला लागले, तर हिला आणि त्या म्हातारीला शक होऊ शकतो माझ्यावर. आणि या घरामध्ये राहण्यासाठी
मला या बावळट पलक बरोबर चांगले संबंध बनवावेच लागतील. पुढे एके दिवशी जेव्हा अमायरा घरामध्ये छोटे कपडे घालून फिरत असते त्यावेळी, वाव पलक, तुझा हा ड्रेस किती सुंदर आहे आणि तुला खूपच छान दिसतोय. थँक्यू अमायरा. अगं तिचा ड्रेस तर चांगलाच आहे, पण तुझ्या ड्रेसचं काय? ही एवढीशी चड्डी घालून का फिरतीयस तू? काही लाज बीज वाटते की नाही तुला? माझा मुलगा आता ऑफिसवरून येतच असेल आणि आम्ही संस्कारी लोक आहोत. आमच्या घरात असले अभद्र कपडे नाही घालत कोणी. पटकन जाऊन बदलून ये हे कपडे. पण तेवढ्यातच रोहित ऑफिसमधून घरी येतो आणि तो हे सगळं पाहतो. अगं जाऊ दे ना आई, एवढं कशाला बोलतीयस तू? आता तिला त्या कपड्यांमध्ये सुरक्षित आणि चांगलं वाटत असेल म्हणूनच घातले असतील ना तिने ते कपडे. हो, पण हे घर माझं आहे आणि तू तिच्या बाजूने नको बोलूस आणि तुझं तोंड दुसऱ्या दिशेला करून गपचूप आपल्या रूममध्ये निघून जा, ते पण आत्ताच्या आत्ता. ठीक आहे आई, जातो मी. मग रोहित त्याच्या रूममध्ये निघून जातो. माफ करा काकू, पण मला हे कपडे खूपच आवडतात आणि म्हणून मी हे घालणं बंद नाही करू शकत. अगं मग घालायचंच असेल तर तू तुझ्या रूममध्ये घालून बस ना. हे काही तुझं घर नाहीये, भाड्याच्या घरात राहतेस तू आणि तुझी शिफ्ट तर रात्रीची असते. मग दिवसभर तू तुझ्या रूममध्येच राहा ना. ज्यावेळी जेवण तयार होईल त्यावेळी आम्ही तुला बोलवून घेऊ, पण दिवसभर असं घरामध्ये फिरत नको बसू. हे आमचं घर आहे, उगाच स्वतःचं घर असल्याप्रमाणे कशी पण नको वागूस. अहो आई, हे काय बोलताय तुम्ही? प्लीज असं नका ना बोलू. आता अमायरा आल्यामुळे मला कोणतरी बोलायला भेटले. माझा खूप चांगला वेळ जातो तिच्यासोबत आणि ती दिवसभर तिच्या रूममध्येच राहिली तर तिला किती कोंडल्यासारखं वाटेल. प्लीज आई, तिच्यासोबत असं नका ना करू. अरे देवा, जर या म्हातारीने मला रूममध्येच राहायला सांगितलं तर मी रोहितला बघू पण नाही शकणार. मग भेटायची तर लांबचीच गोष्ट आहे. नाही नाही, काही पण करून मला हिला मनवावंच लागेल. अहो काकू, जर तुम्ही एवढं म्हणताय तर मी हे छोटे कपडे घरात नाही घालून फिरणार आणि घालायचंच असेल तर माझ्या रूममध्येच घालून बसेल. परंतु प्लीज काकू, मला घरामध्ये फिरण्यासाठी थांबवू नका ना. तुमच्याबरोबर बोलून मला खूप छान वाटतं. आपलीच माणसं वाटता तुम्ही आणि पलक तर माझी एक चांगली मैत्रीण झालीये. आणि खरं सांगू का काकू, लहानपणापासूनच मी एकटी राहिलेली आहे आणि या जगामध्ये माझं कोणीच नाहीये. त्यामुळे माझ्यासोबत असं नका करू काकू. अगं हो ना तयार म्हातारे, किती भाव खातीयस, नालायक कुठली. बर बर ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. पण एक गोष्ट लक्षात राहू दे की तुला या घरात कसं राहायचं आहे आणि हे सगळं मी माझ्या सुनेच्या सांगण्यावरून करतीये. हो काकू, मी नक्की लक्षात ठेवेल. आणि थँक्यू सो मच काकू. अमायरा आणि पलकमध्ये आता खूपच चांगली मैत्री व्हायला लागते आणि जेव्हा पलक जेवण बनवत असते त्यावेळी अमायरा तिच्यासोबत बसून खूप साऱ्या गप्पा मारते. पुढे एके दिवशी जेव्हा रोहित हाफ डे घेऊन घरी लवकर येतो त्यावेळी, अरे यार, आज तर मला किती मुश्किलने हाफ डे मिळाला आहे. विचार केला होता की घरी लवकर जाऊ आणि अमायरा सोबत चांगला वेळ घालवू, कारण संध्याकाळच्या वेळी 4 ते 6 या वेळेत आई आणि पलक तर झोपी जातात. मग आजही पलक अमायरा सोबत गप्पा का मारत बसलीये? अमायरा आणि पलक आता खूप वेळ गप्पा गोष्टी करतात. त्यामुळे रोहितला खूपच राग येतो, कारण त्याला अमायरा सोबत टाइमच नाही भेटत. मग रात्र झाल्यावर ती दोघे जण टेरेसवर भेटतात. आय एम रिअली सॉरी रोहित, पण तुझ्या बायकोबरोबर बोलता बोलता वेळ कसा गेला मला कळलंच नाही यार. खरंच पलक खूपच छान आहे आणि तिच्यासोबत वेळ घालवायला मला खूपच आवडतं. अगं तू वेडी आहेस का अमायरा? तू किती वेळ तिच्याशी बोलत होतीस आणि मी खास तुझ्यासाठी हाफ डे घेऊन आलो होतो. तुला माहितीये का किती वेळ मी तुझी वाट पाहत होतो? अगं 2 ते 3 तास तुम्ही दोघी गप्पा मारत होता. काय बोलत होता तुम्ही एवढं? असं स्पेशल काहीच नाही यार, बस इकडच्या तिकडच्या गोष्टी. जाऊ दे. आता बघ, थोड्याच वेळेमध्ये तुला ऑफिसला जावं लागेल, पण मी हेच बोलेल की त्या पलक बरोबर एवढ्या गप्पा गोष्टी करायची काहीच गरज नाहीये तुला. एका लिमिटपर्यंत मी नक्कीच समजू शकतो, पण तुला तिच्यापासून थोडं सावध पण राहावं लागेल.
कुणाला पण समजता कामा नये की आपल्या दोघांचं अफेअर चालू आहे. अरे हो बाबा, समजलं मला. तेवढ्यात तेथे टेरेसवरती विनिता येते आणि विनिताला पाहून अमायरा आणि रोहित खूपच घाबरून जातात. अरे तुम्ही दोघं, पण एवढ्या रात्रीच्या वेळी तुम्ही इथे काय करताय? रोहित आणि अमायरा आता खूपच घाबरून जातात. अहो काकू, ते ना ऍक्च्युली, अगं आई, मी आणि अमायरा तिचं हरवलेलं ब्रेसलेट शोधायला आलो होतो. काय? ब्रेसलेट? हो हो, माझं ब्रेसलेट हरवलं होतं काकू. अगं पण कसं काय हरवलं तुझं ब्रेसलेट? अगं संध्याकाळी अमायरा टेरेसवरती हवा खायला आली होती ना, त्यावेळीच तिचं इथं ब्रेसलेट पडलं. आणि मग रूममध्ये गेल्यावर तिने पाहिलं की तिच्या हातात तर ब्रेसलेटच नाहीये. आणि मग तिने ही गोष्ट मला सांगितली आणि मग आम्ही दोघे पण लगेचच वरती आलो. हो ना काकू, आणि देवाचीच कृपा म्हणायची की माझं एवढं किमती ब्रेसलेट मला परत मिळालं. अगं ते सगळं ठीक आहे, पण तू एवढ्या साध्या ब्रेसलेटला एवढं किमती का बोलतीयेस? कारण हे ब्रेसलेट मला माझ्या अम्माने दिले जेव्हा मी आश्रममध्ये राहत होते. त्यावेळी तिथे जेवण बनवायला एक अम्मा येत होती आणि तिनेच दिले मला हे ब्रेसलेट. अच्छा, असं आहे तर. पण आता चला खाली, थंडी वाजत नाहीये का तुम्हाला इथे? आणि तू अमायरा, तुला तर ऑफिसला पण जायचं असेल ना? हो काकू, बस मी आता थोड्या वेळातच निघेन. अशा प्रकारे अमायरा आणि रोहित ही परिस्थिती सांभाळून घेतात. मग एके दिवशी रविवारी, ज्यावेळी रोहित आणि अमायराला सुट्टी असते, त्यावेळी, अरे रोहित, अमायरा, तुम्ही दोघे एवढ्या सकाळ सकाळी कुठे चाललाय? आज तर तुमचा सुट्टीचा दिवस आहे ना, तर मग घरात बसून आराम करा की. अगं नाही आई, मला आज ऑफिसला जावं लागेल, कारण मला आज सुट्टी नाहीये. ऑफिसमध्ये अशी खूप लोक आहेत ज्यांनी क्रिसमसच्या सुट्ट्या घेतलेत आणि त्यामुळे आता ऑफिसमध्ये कामाचं खूपच प्रेशर आहे आणि लोक खूपच कमी. म्हणूनच मला जावं लागेल. हे तुझे ऑफिसवाले पण ना एक नंबरची नालायक लोक आहेत. जाऊ दे, लवकर ये पण घरी. आणि तू महाराणी, एवढी अप्सरा बनून कुठे चालली आहेस तू? अहो काय आई तुम्ही पण, माझ्या मैत्रिणीशी असं का बोलताय तुम्ही? अगे शानी, ही तुझी मैत्रीण असेल तर माझी भाडेकरी आहे आणि मी तिला माझ्या मुलीप्रमाणेच मानते. त्यामुळे मी तिच्याशी असं नक्कीच बोलू शकते. अगं जाऊ दे ना पलक, मला काकूंकडून हे सगळं ऐकायला खूप छान वाटतं. असं वाटतं की माझी आईच माझ्यावरती ओरडतीये. ठीक आहे अमायरा. आणि काकू, मी फिरायला चाललीये. आठवडाभर तर कुठे बाहेर जायला वेळच नाही मिळत, म्हणून आज चाललीये. अगं पण अमायरा, तू नंतर जा ना बाहेर फिरायला. आणि तुला जर एवढं महत्वाचं काम नसेल तर माझ्याबरोबर क्रिसमस ट्री डेकोरेट कर ना. मी विचार केला होता की रोहित सोबत मिळून डेकोरेट करेल, पण माझ्या त्या सडू नवऱ्याला तर माझ्यासाठी वेळच नाहीये. त्यामुळे प्लीज अमायरा, तू तरी थांब ना. अगं पण पलक. अच्छा बाबा ठीक आहे, थांबते मी. थँक्यू सो मच अमायरा. मग अमायरा आणि पलक दोघी मिळून क्रिसमस ट्री डेकोरेट करतात. तेच बाहेर गेलेला रोहित आता अमायराची येण्याची वाट बघत असतो. पण त्यावेळी तिचा मेसेज येतो. आता हा काय प्रकार आहे? अमायरा येणार होती तिथे तिचा मेसेज आलाय. मला पलकने थांबवून घेतले क्रिसमस ट्री डेकोरेट करण्यासाठी. त्यामुळे तू पुढे जा, मी थोड्या वेळात येऊन जाईल. अरे यार, माझ्या तर पूर्णच दिवसाची वाट लागून गेली. ही पलक पण ना स्वतःच्या सवतीला मैत्रीण बनवत बसलीये. या दोघींची मैत्री एक ना एक दिवस मला नक्कीच महागात पडणार आहे. आता रोहित अमायराची खूप वेळ वाट पाहतो, पण ती त्याच्याकडे येतच नाही. कारण अमायरा आता पलक सोबत घरकाम करण्यात खूपच बिझी झालेली असते. हे बघ अमायरा, आपले क्रिसमस कपकेक पण तयार झाले. मस्त बनलेत ना? हो पलक, खूपच छान झालेत. आणि आज तुझ्यामुळे मी कुकिंग करायला पण शिकले. आणि मानलं पाहिजे तुला, काही कमालीच्या रेसिपीज आहेत तुझ्या. थँक्स अमायरा. मग संध्याकाळ झाल्यावर जेव्हा अमायरा रोहितला भेटते त्यावेळी, आय एम रिअली सॉरी रोहित, पण पलक बरोबर काम करण्यात मी एवढी बिझी झाले होते की वेळेचं मला काही भानच नाही राहिलं. खरंच यार, तुझ्या बायकोबरोबर वेळ घालवायला मला खूपच मजा आली आज.
आम्ही दोघींनी मिळून क्रिसमस ट्री पण डेकोरेट केली, कपकेक पण बनवले आणि गिफ्ट्स पण पॅक केले आणि पार्टीची सगळी तयारी पण झालीये. अच्छा, म्हणजे तू पलक बरोबर एवढी बिझी होतीस की मला विसरूनच गेलीस. वा, क्या बात है. अरे आता किती चिडवणार आहेस मला? जसं तू विचार करतोयस तसं काहीच नाहीये बाबा. बस थोड्या कामाच्या गडबडीमध्ये मी विसरून गेली आणि वेळ पण किती पटापट जात होता. आय एम सॉरी ना बेबी. आणि जर आज आपण फिरायला नाही गेलो तर त्यात एवढं काय झालं? पुढच्या रविवारी पण जाऊ शकतो ना आपण. अच्छा बाबा, ठीक आहे. चल आता पटकन मला एक जादूची झप्पी आणि प्रेमाची पप्पी दे, तेव्हाच मी ऐकेल तुझं. अच्छा बाबा, ठीक आहे, देते मी. पण जसे जसे दिवस जातात अमायरा आता पलक बरोबर खूपच छान वेळ घालवायला लागते. तिला तिच्यासोबत राहायला आणि तिच्यासोबत गप्पा गोष्टी करायला खूपच आवडतं आणि त्या दोघींमध्ये आता खूपच छान मैत्री व्हायला लागते. पुढे एके दिवशी दुपारी अमायरा रोहित सोबत फोनवर बोलत असते. हो बेबी, मी तुझ्याच फोनची वाट बघत होते की केव्हा तुझा लंच ब्रेक होईल आणि तू मला कधी कॉल करशील. येस बेबी, माझं झालं जेवण. हो, लव्ह यू टू बेबी. तेवढ्यात तिथे पलक येते आणि ती अमायराचं सगळं बोलणं ऐकते. ओ तिरी, लव्ह यू टू बेबी, याचा अर्थ तुझा एक बॉयफ्रेंड आहे. अमायरा, तू तर एकदम छुपारुस्तम निघालीस. काय पलक तू पण. हो, माझा बॉयफ्रेंड आहे, पण तो या शहरात नाही राहत, दिल्लीला राहतो तो. अरे रे रे रे, हे लांब लांब राहणाऱ्या गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंडला पाहून मला खूपच वाईट वाटतं. पण कसा आहे तो? फोटो दाखवू ना मला त्याचा. फोटो? हो हो, फोटो. अजून काय दाखवू शकतेस तू? आणि एक फोटो दाखवायला एवढा काय विचार करायचा बरं? अगं पलक, फोटोमध्ये काय ठेवलंय आता? थोड्याच दिवसात तो मला भेटायला येणार आहे, तेव्हाच बघून घे तू त्याला. काय सांगतेस? चल मग ठीक आहे, वाट बघेल मी त्याची यायची. पण हा, जर त्याने तुझ्याबरोबर भांडणं केली ना तर तू मला सांग. मी एका मिनिटामध्ये त्याची अक्कल ठिकाण्यावर आणेन. कारण तू माझी एवढी खास मैत्रीण आहेस, तर तुझ्यासाठी मी एवढं नक्कीच करू शकते. ओके पलक, अँड थँक्यू सो मच. तू खरंच खूप चांगल्या मनाची आहेस आणि तुझ्यासारखी लोक खूपच कमी आहेत या जगात. चल ग, उगाच जास्त भाव नको लावूस मला, नाहीतर इथेच पितळून जाईल मी. असंच पुढे एके दिवशी. अगं तू अजून ऑफिसला गेली नाहीस का? रात्रीचे 9:15 वाजले आणि रोज तर तू 8:30 ते 9 वाजताच जातेस ऑफिसला. हो काकू, पण आज माझ्या ऑफिस टायमिंग मध्ये थोडा चेंज झालाय. 11:30 वाजता आहे माझं आज ऑफिस, म्हणून मी आज लेट निघतीये ऑफिसला. काय? अगं पण एवढ्या रात्री 11 वाजता तू कशी जाणार? नाही नाही, अशी एकटी नको जाऊस तू. हो मायरा, आई अगदी बरोबर बोलतायत. चल, मी सोडते तुला ऑफिसला. कुणामध्ये एवढी हिंमत नाहीये मला काही करायची. चल तू. अगं 1 मिनिट थांब जरा. मला माहितीये की तू खूपच धाडसी आहेस, पण हे धाडस दाखवायची वेळ नाहीये. आणि आई, जर तुझी परमिशन असेल तर मी अमायराला सोडून येऊ का? कारण यावेळी तिचं घराबाहेर जाणं सुरक्षित नाहीये. अरे काय तू पण रोहित, मी जाईल एकटी. नाही अमायरा, रोहित सोडून देईल तुला ऑफिसला. अहो पण काय गरज आहे त्याची? मी जाईल ना तिला सोडायला. कोण काय केलं तर बघून घेईल मी. अगं ये माझी दबंग सून, जरा शांत घे आणि गपचूप घरात बस. मग रोहित अमायराला सोडायला तिच्या ऑफिसला जातो आणि ती दोघं त्यावेळी खूपच चांगला वेळ घालवतात. रोहित बेबी, 11:30 वाजायला अजून 10 मिनिटं बाकी आहेत. चल आपण तिकडे चहा पिऊ. एवढ्या थंडीचं चहा प्यायची मजा काही वेगळीच आहे. ठीक आहे बेबी, चल. मग रात्री झोपायच्या वेळी, तुला माहिती का रोहित, जेव्हापासून या घरात अमायरा आलीये तेव्हापासून या घरामध्ये खूपच छान वाटतंय मला. नाहीतर याआधी घरामध्ये फक्त आई आणि मीच होतो आणि मला खूपच बोर होत होतो. पण आता अमायरा आल्यामुळे मला तिच्यात एक खूपच चांगली मैत्रीण भेटलीये, ते पण घरच्या घरीच राहणारी. हो पलक, अमायरा एक खूपच चांगली मुलगी आहे, पण ती तुझी बहीण आहे बर का. काय? अगं तुझं डोकं खराब झालंय का? म्हणजे
मग तू असं कसं काय बोलू शकतेस? अरे त्यात मी काय चुकीचं बोलले? बायकोला सोडून सगळ्या पोरी तुझ्या बहिणीच असणार ना. अच्छा, तर तू हे असं बोललंस का? मला वाटलं की तू ती बहीण नाहीये असं बोललीस, म्हणून मी ओरडलो तुझ्यावर. अरे काय तू पण रोहित, जरा कान जाऊन चेक करून ये. घाण गेलेली दिसते तुझ्या कानात. स्वतःच्या भावनेवर कंट्रोल ठेव रोहित. आत्ता तू हे काय केलंस? आणि बरं झाले की ही वेळीच तू गोष्ट पलटलीस, पण यापुढे तुला आता सावध राहावं लागेल. असेच दिवस निघून जातात आणि पलक आणि अमायराची मैत्री आता खूपच घट्ट होते. त्या दोघी आता रोजच कुठे ना कुठेतरी फिरायला जात असतात. अरे रोहित, आलास तू? ये बाळा, बस, मी तुझ्यासाठी पाणी घेऊन येते. ग ते सगळं जाऊ दे आई, पण ही अमायरा कुठे आहे? अमायरा आणि पलक कुठे आहेत? त्या दोघी कुठे दिसत नाहीयेत. अरे बाबा, त्या दोघी मॉलमध्ये शॉपिंग करायला गेलेत. रोज घरची सगळी कामं झाल्यावर त्या दोघी मस्तपैकी फिरायला जातात. मी पण त्यांना काहीच नाही बोलत. आता पलक पण घरात बसून बसून बोर होत असेल ना. आणि माझं काय आहे, मी तर आता म्हातारी झालीये. अरे देवा, हळूहळू करून ही अमायरा तर पलकच्या जवळ येत चाललीये आणि या दोघींच्या मैत्रीमुळे माझी डोकेदुखी वाढत चाललीये. अरे काय झालं रोहित, कसला विचार करतोयस तू? अगं काही नाही आहे. मी तुला हे सांगणार होतो की पलक आणि अमायराला एवढं बाहेर जाऊ देऊ नकोस. त्या दोघींना एकमेकांपासून थोडं लांबच ठेव, कारण काही पण केलं तर ती तर एक भाडेकरीच आहे ना. हो रोहित, तुझी गोष्ट अगदी बरोबर आहे. पण आता भाडेकरी असली म्हणून काय झालं? ती पण आता आपल्या घरचाच भाग आहे ना. आणि त्या बिचारीचं पण या जगात कोणीच नाहीये. म्हणून मी पण विचार केला की जाऊ दे, काय होणार आहे, आपल्या निमित्तानं तिला पण थोडं प्रेम भेटेल. अगं आई, मी हे बोलत नाहीये की तुम्ही तिच्यावर प्रेम नका करू. मी तर फक्त हे बोलतोय की प्रत्येक गोष्टीची एक लिमिट असते आणि ती तुम्ही दोघी पार नका करू. ही पलक तर माझं सांगण्याने काहीच ऐकणार नाहीये, म्हणून मी तुला सांगतोय, तू समजाव तिला. अरे हो बाबा, सांगेल मी तिला समजावून. एवढं बोलून रोहित आपल्या रूममध्ये निघून जातो. हे अचानक रोहितला काय झालं? अमायरा बरोबर लांब राहायला का सांगत होता तो? जाऊ दे, मी पण जरा जास्तच विचार करतीये. पुढे एके दिवशी जेव्हा ते चौघजण फिरायला जातात, त्यावेळी नदीच्या किनाऱ्यावर फोटो काढत असताना पलक आणि रोहित पाण्यात पडतात. अरे देवा, वाचवा, मला पोहायला नाही येत. वाचवा मला, वाचवा मला, मला पण पोहायला नाही येत. अरे देवा, आता मी काय करू? अमायरा बेटा, तुला पोहायला तरी येतं ना? हो काकू, येतं मला पोहायला. अगं मग कोणत्या मुहूर्ताची वाट बघतीयस तू? जा ना, जाऊन त्या दोघांना वाचव ना. बावळट कुठली. पलक, तू काळजी नको करूस, तुझी मैत्रीण तुला वाचवायला येतीये. मग अमायरा रोहितला वाचवण्याच्या आधी सगळ्यात पहिला ती पलकला वाचवते आणि तिला पाण्याबाहेर घेऊन येते. अगं अमायरा, मला पण वाचव, नाहीतर मी बुडून जाईल. अरे हो बाबा, येतीये मी, पण तू तुझे हातपाय मारत राहा. आणि मग ती आता रोहितला पण वाचवते. आणि घरी आल्यानंतर, मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती अमायरा. अगं तू सगळ्यात पहिला मला वाचवायला पाहिजे होतंस, ना की तुझ्या सौतनला. यावरून हेच कळते की तुमच्या दोघींची मैत्री किती घट्ट झालीये. अरे तसं काहीच नाहीये रोहित. आता तू हा एकच डायलॉग मला सारखं सारखं नको बोलूस. आता तसे काहीच नाहीये रोहित. मला सगळं समजते. मी काही दूध पिणारं लहान बाळ नाहीये. हे बघ बेबी, त्या पलकपासून तू लांबच राहा. अगं ती तुझी सवत आहे आणि सवतीलाच तू तुझी मैत्रीण बनवून ठेवलंयस. तुला माहिती तरी आहे का, या गोष्टीमुळे पुढे आपल्याला किती प्रॉब्लेम होऊ शकतो. अरे हो बाबा, तू काय एवढा चिडतोयस? नको ना टेन्शन घेऊ. एवढं बोलून अमायरा रोहितला शांत करते. मग दुसऱ्या दिवशी ज्यावेळी पलक अमायराच्या रूममध्ये जाते, त्यावेळी बेडवर पडलेलं तिचं ID कार्ड पाहून ती खूपच शॉक होते. हे काय, ही तर तीच कंपनी आहे जिथे रोहित काम करतो. याचा अर्थ रोहित आणि अमायरा एकाच कंपनीत काम करतात. पण ही गोष्ट त्यांनी मला का नाही सांगितली? तेवढ्यात अमायरा तिथे येते
आणि त्यावेळी पलकच्या हातात ID कार्ड पाहून ती खूपच घाबरून जाते. अरे बापरे, पलकच्या हातात तर माझा ID कार्ड आहे. बरं झालं अमायरा, जे तू इथे आलीस. मला तुला एक गोष्ट विचारायची आहे. ही तुझं जे ID कार्ड आहे, यावरती त्याच कंपनीचं नाव आहे ज्या कंपनीमध्ये रोहित काम करतो. याचा अर्थ तू आणि रोहित एकाच कंपनीमध्ये काम करता? काय? मी आणि रोहित एकाच कंपनीमध्ये काम करतो? नाही नाही, हे कसं शक्य असेल? रोहित कोणत्या एरियामध्ये काम करतो? ती एव्हरग्रीन कॉलनीपाशी एक कंपनी आहे ना, तिथे काम करतो रोहित. अच्छा, आत्ता समजलं मला. हे बघ पलक, रोहित आणि मी एकाच नावाच्या कंपनीत काम करतो, पण आमच्या दोघांची ब्रांच वेगवेगळी आहे. सेक्टर 15च्या जवळ एक इंडस्ट्रीयल एरिया आहे आणि माझी कंपनी तिथे आहे. त्याच ब्रांचला काम करते मी. अच्छा, म्हणजे तुझ्या आणि रोहितच्या कंपनीच्या 2 ब्रांचेस आहेत तर? अगं 2 नाही पलक, खूप सारे आहेत. अरे वा, ही तर खूप चांगली गोष्ट आहे. आजच मी ही गोष्ट रोहितला सांगेन. अमायरा आता थोडक्यात वाचते आणि ती ही गोष्ट नंतर रोहितला सांगते. अगं काय सांगतीयस तू? हो ना रोहित, आणि ते तर चांगलं झालं की मी वेळीच गोष्ट सांभाळून घेतली आणि एका दुसऱ्याच ब्रांचचं नाव सांगून दिलं. नाहीतर आज आपल्या दोघांची वाटच लागली असती. हो ना यार, आणि ही पण गोष्ट खरीच आहे की आपल्या कंपनीच्या खरंच खूप साऱ्या ब्रांचेस आहेत. पण तुला माहिती आहे का, पलक खूप चॅप्टर आहे आणि ती या सगळ्याची माहिती पण काढू शकते आणि गरज वाटली तर ती त्या ब्रांचला भेट पण देऊ शकते. तिचा काहीच भरवसा नाही. पुढे एके दिवशी ज्यावेळी पलक झोपलेली असते आणि विनिता घराबाहेर गेलेली असते, त्यावेळी रोहित अमायराच्या रूममध्ये येतो आणि ती दोघं एकत्र वेळ घालवतात. थोड्याच दिवसामध्ये आपल्याला भेटून 1 वर्ष होऊन जाईल. अमायरा बेबी, जेव्हापासून तू माझ्या आयुष्यात आलीयस तेव्हापासून हे आयुष्य खूपच सुंदर वाटतंय मला. आणि थँक्यू सो मच अमायरा, जे तू माझ्यावर एवढं प्रेम केलंस. हो बेबी, काय तू पण. चल, आता जे तू चॉकलेट आणले आहेस ते तुझ्या हातानेच भरव मला. हो बेबी. तेवढ्यात तिथे पलक येते आणि ती त्या दोघांना एकत्र बघते. पलक, तू इथे? हो पलक, तू झोपली नाहीस का? अगं हो, मी झोपले होते, पण याचा अर्थ असं थोडी ना आहे की मी पूर्ण दिवसभर झोपूनच राहील. उठले आणि तुला भेटायला आले. मला वाटलं होतं की तू पण आता झोपलेली असशील. सकाळी पण तुला यायला खूपच लेट झाला ना, पण इथे तर तुम्ही दोघंजण मस्त गप्पा मारत बसलाय. सांगा मला, नेमकं काय बोलणं चालू आहे तुम्हा दोघांमध्ये? अगं पलक, असं काहीच नाहीये. तू काल मला बोलली होतीस ना की अमायरा आणि मी एकाच कंपनीमध्ये काम करतो, म्हणूनच मी आता इथे आलोय आणि आम्ही दोघंजण आमच्या ब्रांचबद्दलच बोलत होतो. हो पलक. अच्छा बाबा, ठीक आहे. तुम्ही दोघे इथेच थांबा. मी आपल्या सगळ्यांसाठी चहा आणि नाश्ता घेऊन येते. मग तिघं पण मिळून मस्त गप्पा मारू. खूप मजा येईल. अगं पण, अरे थांब रे तू, येते मी लगेच. बघितलं ना, हेच होतं जेव्हा तू आपल्या सवतीला आपली मैत्रीण बनवतेस. सुरुवातीपासूनच जर तू तिच्यापासून लांब राहिली असतीस तर ती आता तुझ्या एवढ्या गळ्यात नसती पडली. आता ती यापुढे पण दरवेळी आपल्या मध्ये मध्ये येत राहणार. अरे काय यार तू, आपल्याच बायकोबद्दल असं कसं काय बोलू शकतोस? मी कुठे चालली आहे का? आहे ना तुझ्याजवळच, आणि आपण नंतर पण एकत्र वेळ घालवू शकतो ना. मग एवढं चिडायला काय झालं तुला? बरोबर आहे, तू आत्ता पण तुझ्या मैत्रिणीचीच बाजू घेतीयस. पुढे काही दिवसांनी रोहित आणि अमायराला भेटून 1 वर्ष पूर्ण होतं आणि त्या आनंदामध्ये रोहित एका हॉटेलमध्ये रूम बुक करून ती खूपच मस्त डेकोरेट करतो आणि तो अमायराला पण तयार होऊन यायला सांगतो. अरे पण रोहित, असं काय सरप्राईज प्लॅन केला आहेस तू? सांग ना लवकर, माझ्याच्याने तर आता राहवतच नाहीये. अगं काय तू पण अमायरा, जेव्हा तू येथे येशील तेव्हाच बघ ना काय सरप्राईज आहे ते. आणि आता लवकर ये, वाट बघतोय मी तुझी. अरे हो बाबा, येतच आहे मी. परंतु तेवढ्यात अमायराच्या समोर पलक येते. अमायरा, आज माझी तब्येत खूपच खराब आहे आणि या अवस्थेत मी डॉक्टरकडे पण नाही जाऊ शकणार.
त्यामुळे तू माझ्याबरोबर थांबू शकतेस का? डॉक्टरला पण घरीच बोलव. अगं पण पलक, काय झालंय तुला एवढं? बघ ना, खूपच ताप आलाय मला. अरे देवा, तुला खरंच खूप ताप आलाय पलक. परंतु काकू काकू तर घरीच आहेत ना? नाही अमायरा, आई आज त्यांच्या मैत्रिणींकडे गेलेत आणि त्या आता रात्रीच येतील. ठीक आहे पलक, तू काहीच काळजी नको करूस. मी आहे तुझ्यासोबत आणि मी आता डॉक्टरला पण फोन करते. तोपर्यंत तू आराम कर. मग अमायरा पलकला तिच्या रूममध्ये घेऊन जाते आणि ती पण तिच्याजवळच थांबते. अशा प्रकारे पूर्ण दिवस निघून जातो आणि यामुळे रोहित आणि अमायरा भेटूच नाही शकत. मग त्या दिवशी रात्री ज्यावेळी अमायरा ऑफिसला जात असते त्यावेळी रोहित तिच्या मागे मागे जाऊन तिला तो थांबवून घेतो. अरे रोहित, तू इथे काय करतोयस? झोपला नाहीस का? मला तुझ्याशी बोलायचं होतं म्हणून आलोय मी इथे. पण तुला तर काहीच फरक पडत नाही. अगं आज आपला दिवस होता, आपली पहिली अॅनिव्हर्सरी होती आणि तू ती पण वाया घालवलीस. नेहमीप्रमाणे आजचा दिवस पण तू त्या पलक बरोबरच घालवलास आणि मला खूपच नाराज केलंस. अरे पण रोहित, मी हे सगळं मुद्दामून थोडी ना केलंय. पलकची तब्येत खूपच खराब झाली होती आणि त्यामुळे मला तिथे थांबावंच लागलं. मी तिची खूपच चांगली मैत्रीण आहे आणि अशा अवस्थेत जर मीच तिच्याजवळ नाही थांबले तर तिला किती वाईट वाटलं असतं. अगं तुला आत्ता पण तिला किती वाईट वाटेल याचंच पडले, पण माझी काही पडली आहे की नाही? प्लीज रोहित, जरा सिच्युएशन समजून घ्यायचा प्रयत्न तरी कर. अगं अजून किती समजून घेऊ मी? आणि तू माझ्या घरी भाडेकरी बनून का आली आहेस? माझ्यासाठी ना, कारण आपल्या दोघांना एकत्र वेळ मिळावा म्हणून. पण इथे आल्यापासून तुझं वेगळंच नाटक चालू आहे. तू आणि ती पलक कपल बनले आहात आणि मी तर साईडलाच राहिलो आहे. आता तूच मला सांग, तुझा या घरी येऊन काय फायदा जेव्हा आपल्या दोघांना एकत्र वेळच नाही भेटत? आणि एवढी पण काय पडली होती तुला तिची? थोडी ना काही मरायला टेकली होती ती. तापच तर आला होता ना तिला फक्त. बास रोहित, खूप बोललास तू आणि किती ओरडून बोलतोयस तू. मान्य आहे की मी इथे तुझ्यासाठी आलीये, पण आता पलक बरोबर पण माझी खूपच चांगली मैत्री झालीये आणि मी माझ्या मैत्रिणीला असं आजारी अवस्थेत नाही सोडून येऊ शकत. अरे तुला तर तुझ्या बायकोचं काहीच नाही पडलं, पण मला माझ्या मैत्रिणीची काळजी आहे. आणि खबरदार की यापुढे तिच्याबद्दल असे अपशब्द काढलास तर जा आता. मला मेसेज नको करूस आणि माझ्याशी बोलायचा पण प्रयत्न बिलकुल नको करूस. अगं पण अमायरा, थांब ना अमायरा. टॅक्सी. अमायरा. अमायरा टॅक्सीमध्ये बसून निघून जाते आणि रोहित आता आपलं डोकं धरून बसतो. हे मी कुठं फसलोय यार? दिवसेंदिवस गोंधळ नुसतं वाढतच चाललाय. जेवढं आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करतो तेवढं जास्तच वाढत चालले. अमायरा आता रोहितवर खूपच चिडलेली असते. मग दुसऱ्या दिवशी ज्यावेळी घरात कोणीच नसतं त्यावेळी, दरवाजा उघड अमायरा, मला तुझ्याशी बोलायचं आहे. निघून जा इथून रोहित, मला तुझ्याशी काहीच बोलायचं नाहीये. अरे यार, किती चांगला चान्स भेटलाय. आई आणि पलक दोघी पण घराबाहेर गेलेत आणि त्या दोघी आता 2 तासानंतरच येतील आणि तुझी येथे वेगळीच नाटकं चालू आहेत. हो बरोबर आहे, मी नेहमीच नाटक करत असते आणि तू सगळी कामं चांगली करतोस. मग तेच करत राहा. जा आता इथून, मला तुझं तोंड पण बघायचं नाहीये आणि तुझा आवाज पण ऐकायचा नाहीये. नाइलाजास्तव रोहितला आता तिथून निघून जावं लागतं आणि त्याला या गोष्टीचा खूपच राग येतो. अमायराकडे एक डायरी असते ज्यामध्ये दिवसभर जे पण काय होईल ते सगळं ती लिहून ठेवत असते. पुढे असंच एके दिवशी, अरे रोहित, अमायरा आणि मी आज फिरायला चाललो आहे, त्यामुळे मला थोडे पैसे लागत होते. अगं पलक, आज मला पण सुट्टी आहे, चल मी पण येतो तुमच्या दोघींबरोबर. अरे नाही रोहित, आम्हा मुलींमध्ये तुझं काय काम बरं? अगं पण पलक. बरोबरच तर बोलतीये ती. तू गपचूप घरात बसून आराम कर. आणि तुला कशाला जायचंय त्यांच्यासोबत फिरायला? तू घेऊन जातोस का कधी पलकला तुझ्यासोबत? नाही ना, मग आता घरातच बस. ठीक आहे आई, बसतो मी घरात. हे घे पैसे पलक. मग अमायरा आणि पलक दोघी पण फिरायला जातात
आणि ते पाहून रोहितला खूपच राग येतो. मला तर आता असं वाटतंय जसं ही पलकच माझी सवत बनलीये आणि माझी अमायरा पण तिच्या मैत्रिणीच्या नादात वेडी होत चाललीये. मला पहिलाच माहिती होतं की एक ना एक दिवस हे नक्की होणार. यांची मैत्री व्हायला नको होती. आणि खरं तर हेच आहे की मला अमायराला या घरी आणायलाच नको होतं. जर ती या घरी आली नसती तर ती आणि पलक भेटलीच नसती आणि मग त्या दोघींची मैत्री पण झाली नसती आणि माझ्या डोक्याला त्याचा ताप पण झाला नसता. आणि यामुळे मला गर्लफ्रेंडच नाही तर बायकोचं पण सुख भेटत नाहीये. असेच 2 ते 3 दिवस निघून जातात, ज्यानंतर रोहित अमायराकडे जाऊन तिची माफी मागतो आणि तो तिच्यासाठी फूल आणि गिफ्ट घेऊन जातो. अमायरा बेबी, प्लीज मला माफ कर ना. मला माहिती आहे की मी त्या दिवशी तुझ्याशी खूपच रागात बोललो. खूप ऐकवलं पण तुला. पण यापुढे मी तुझ्यावर कधीच नाही ओरडणार. प्लीज माफ कर ना मला. आता जीव घेणार आहेस का माझा? वेडा कुठला. चल ठीक आहे, केलं मी तुला माफ. आता मस्तपैकी एक हग्गी दे. मग ती दोघे जण एकमेकांना मिठी मारतात. मग दुसऱ्या दिवशी ज्यावेळी पलक अमायराच्या रूमची साफसफाई करत असते त्यावेळी अमायराची डायरी तेथेच ओपन पडलेली असते आणि मग पलक ती डायरी वाचायला लागते आणि ते सगळं वाचून ते खूपच शॉक होते. हे सगळं काय आहे? याचा अर्थ अमायरा आणि रोहित एकमेकांवरती प्रेम करतात आणि अमायरा या घरामध्ये फक्त एवढ्यासाठीच आली होती कारण तिला रोहितसोबत वेळ घालवायचा होता. नाही, या दोघांनी माझ्याबरोबर हे चांगलं नाही केलं. पलकला आता खूपच राग येतो. मग ती रोहितकडे जाऊन त्याला एक कानाखाली मारते आणि विनीताला पण सगळं सांगून देते. हे तुम्ही दोघांनी अजिबात चांगलं नाही केलं. अरे नालायक माणसा, मला वाटलं होतं की तू माझा एक चांगला सुशील मुलगा आहेस, पण नाही, तू तर आज माझी इज्जत पाण्यातच घालवलीस. आणि आता आजपासून तू मला आई बोलायचं नाही. मेला तू माझ्यासाठी. अगं नाही आई, प्लीज असं नको बोलू ना. पलक, प्लीज मला माफ कर. मी तुला प्रॉमिस करतो यापुढे मी असं कधीच नाही करणार. एक चांगला नवरा बनवून दाखवेल. प्लीज माझ्यावर विश्वास ठेव. ओ पलक, मी पण तुझी माफी मागते. प्लीज माफ कर ना मला. तू तर माझी चांगली मैत्रीण आहेस ना. गप्पच बस तू तर. मैत्रीण म्हणण्याच्या लायक नाही आहेस तू. अगं अशी असते का मैत्री? तुम्ही दोघांनी पण मला फसवलं आहे आणि तुझ्याकडून तर मला ही अपेक्षाच नव्हती. आणि तू रोहित, तू तर पूर्णपणेच खालच्या थराला गेलायस. लाज वाटते मला तुझी. पण आता बास, मी या घरात आता नाही राहणार. चालली आहे मी इथून. अगं प्लीज पलक, असं नको करूस. मला सोडून कुठेच नको जाऊ. अगं चुकलं माझं, खरंच बोलतोय मी. परत असं नाही होणार. नाही रोहित, तू जे पण केलंयस ते माफीच्या लायक नाहीये. पण आता खूप झालं. माझी या घरात काहीच जागा नाहीये. मग पलक ते घर सोडून निघतच असते. त्यावेळी विनीता तिला थांबवते. थांब पलक, तू कुठेच नाही जायचं. याच घरात राहणार आहेस. आणि हे घर जर कोणाला सोडायचंच आहे तर ते या दोघांना. अहो पण आई. नाही पलक, आज जर मी तुझ्याबरोबर अन्याय केला तर मी स्वतःला पण माफ नाही करू शकणार. रोहित आणि अमायरा, या पहिला की मी तुम्हा दोघांना या घराबाहेर धक्के मारून काढू. निघून जा आत्ताच्या आत्ता. रोहित आणि अमायरा विनीताला खूपच विनवणी करतात, पण त्या दोघांचाही तिच्यावर काहीच परिणाम नाही होत. मग त्या दोघांना ते घर सोडून जावंच लागतं आणि त्यामुळे त्यांना खूपच पश्चाताप होतो.